हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, त्याचप्रमाणे धर्मरक्षक संभाजी महाराजांना मानाचा मुजरा, मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा, ज्या गावातून मी येतो आणि ज्या पूर्वजांनी माझे किल्लेदार होते अशा मनोहर संतोषगडाच्या पायथ्याशी आणि त्या किल्ल्याला माझा मुजरा आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश साहेब आणि सर्व मान्यवरांना मी माझा मानाचा मुजरा देऊन मी आपल्यासमोर मनोगत व्यक्त करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमान असलेली व्यक्ती आज पालक म्हणून आपल्याला लाभली तर ते पालक नितेश साहेब आहेत. खऱ्या अर्थाने पालकत्वाची जबाबदारी त्यांनी कशी पार पाडली असेल तर प्रत्येक वेळी त्यांना आपला जिल्ह्यातील जनता आणि आपण सर्वजण जो समाज असेल म्हणजे देश, धर्म, समाज आणि सिंधुदुर्गच्या जिल्ह्याच्या जनतेसाठी आपला आयुष्य म्हणा किंवा आपले प्राणपण वेचण्याची ज्यांची सातत्याने तयारी असेल असे आपले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश साहेब यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. कारण त्यांनी देऊ तो शब्द पूर्ण करू अशी त्यांची एक उक्ती होती म्हणा किंवा त्यांचं एक घोषवाक्य होतं. ज्यावेळी स्वाभिमान संघटना त्यांनी काढली त्यावेळी त्या संघटनेचं घोषवाक्य होतं देऊ तो शब्द पूर्ण करू. आणि अशाच पद्धतीचा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजाला त्यांनी दिलेला होता आणि तो आज शब्द खऱ्या अर्थाने पूर्ण करत आहे आणि त्याचा सुवर्णक्षणाचे साक्षीदार आपण सर्वजण आहोत. यासाठी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मुळात आधी नितेश साहेबांसमोर माझ्यासारख्याने बोलणं खूपच कठीण आहे, पण आता मी ड्रेरिंग केलेली आहे. कारण काय होतं, सत्कार होतातच पण असे सत्कार क्वचितच होतात आणि अशा वेळेला आपण नाही बोललो तर काही गोष्टी राहून जातील. कारण साहेबांच्या अनेक गोष्टी अशा आहेत की साहेबांच्या मनातल्या गोष्टी ना ते कधीही व्यक्त होत नाही. मला आठवतं गेली 10 वर्षापूर्वीपासून या मी प्रक्रियेत आहे. साहेबांनी मराठा मंडळाच्या सभागृहासाठी त्यावेळी आमची सत्ता नव्हती, पण त्यावेळी साहेबांनी सगळ्या मराठा समाजाच्या प्रतिनिधींना एकत्र केलं माझ्या माध्यमातून. शशी सावंत असतील किंवा त्यावेळी बिरमोळे डॉक्टर वगैरे सगळी मंडळी होती. आम्ही प्रस्ताव दिला शासनाकडे प्रस्ताव दिला, तो मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले, पण आमची सत्ता नव्हती, साहेबांची सत्ता नव्हती, पण पाठलाग सोडला नाही. विशेष म्हणजे ज्यावेळी सत्ता बसली, साहेब पालकमंत्री झाले, तर पहिला त्यांच्या डोक्यात विचार आला की आपण काय करावं, मराठा समाजासाठी काय करावं, तर अशा पद्धतीचं काम करावं, या समाजाला आणि प्रत्येकाला प्रेरणा देणारं काम करावं आणि तशा पद्धतीचं काम आज साहेब उभे करत आहेत. मी अनेक वेळा साहेबांना म्हणतो, साहेब आम्ही विचार करून जिथे संपतो तिथून तुम्ही विचार करता आणि साहेबांची ती पद्धत आहे. बघा, मराठा मंडळात आता काहीच होणार नाही आणि काहीच होणार नाही अशा पद्धतीची खात्री प्रत्येकाची पटली. आता पुढे जायचं कसं असा प्रश्न निर्माण झाला असेल. तुम्ही सर्वच जण मंडळी आहात, व्यक्त कराल नंतरही भाषणात, कारण आता पुढचा मार्गच दिसत नव्हता आणि जिथे मार्ग दिसत नाही, जिथे रस्ता खुंटतो तिथे साहेबाची विचार करण्याची सुरुवात होते. साहेबांनी पहिल्यांदा मंत्री झाल्यानंतर विचार केला की आपण स्वतंत्र मार्ग निर्माण करू आणि मराठा समाजाला, संपूर्ण समाजाला, मराठा समाजासमवेतच इतर समाजालाही सुद्धा प्रभावात आणायचं असेल आणि कणकवली शहराची जी सांस्कृतिक भूक आहे ती जर पूर्ण करायची असेल तर या ठिकाणी स्वतंत्र असं उत्कृष्ट आणि सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीचं सांस्कृतिक भवन झालं पाहिजे आणि त्यासाठी ते झटत होते आणि आज त्याची सुवर्णक्षणाचे साक्षीदार आपण सर्वजण होत आहोत. सत्ता येतील, सत्ता जातील, अनेक लोक आजपर्यंतच्या प्रवाहात येतील, अनेक लोक परत जातील सुद्धा, पण नाव राहील. राणेसाहेबांचं जसं मोठ्या राणेसाहेबांचं नाव राहिलं, मोठ्या राणेसाहेबांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्या ही एक पाऊल पुढे जाऊन काम करण्याची क्षमता नितेश साहेबात आहे आणि ही ती मी अनुभवतो आहे. आज साहेब या ठिकाणी जो आपण आता भूमिपूजन जे केलं आहे त्याचा जो मराठा सांस्कृतिक भवन जे उभं राहणार, तुम्ही कल्पना करा त्याचा किती व्याप्ती मोठी आहे. हा मल्टीपर्पज हॉल नुसती नाटकं नाही तर तुम्ही प्रत्येक छोट्यातल्या छोट्या कार्यक्रमापासून वरपर्यंत मोठ्यातले मोठे कार्यक्रम करू शकता. असं इतका तो उत्कृष्ट असेल. या ठिकाणी
विद्यार्थ्यांचं MPSC UPSC पासूनचे सगळ्या प्रकारची शिक्षण देण्याची व्यवस्था या ठिकाणी असेल. या ठिकाणी अशाच पद्धतीचं जर आर्ट गॅलरी असेल. साहेब आर्ट गॅलरीची संकल्पना साहेब स्वतः आपल्या भाषणात मांडतील, पण मी तुम्हाला निश्चितपणाने सांगेन की सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहेब एकूण 38 गड किल्ले आहेत. 38 गड किल्ल्यामध्ये असे विजयदुर्ग म्हणजे दुर्ग किल्ले आहेत आणि गिरिदुर्ग किल्ले आहेत आणि भुईकोट किल्ले आहेत. आता भुईकोट किल्ले आहेत ना साहेब, भुईकोट किल्ल्यामध्ये जर विचार केला तर कुडा आहे, खारेपाटण आहे, नांदगाव आहे, आपलं कोटकामता आहे, जसा बांदा आहे, नांदगाव आहे, हे सगळे जी आपली गावं जी आहेत ना, कोणकापते, कोकिसरे, ही सगळी भुईकोट किल्ल्यात येतात. आणि ह्या भुईकोट किल्ल्याचं संशोधन किंवा त्याची स्टोरीज आजपर्यंत समाजात किंवा आपल्यापर्यंत पण नाही आहे. मी विनंती करेन साहेबांना की या मराठा समाजाच्या स्मारकात अशा दुर्लक्षित राहिलेल्या प्रत्येक घटक म्हणजे जे काय किल्ले असतील महाराजांचे 38 किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातले दुर्लक्षित असलेल्यांची देखील स्टोरी किंवा त्यांचंही एक वेगळ्या पद्धतीची माहिती या ठिकाणच्या सांस्कृतिक भवनात उभी निर्माण करून दिली जावी, जेणेकरून जो पर्यटक येईल, जो शिवप्रेमी येईल, तो इथे भेट देईल आणि त्याला लक्षात येईल की या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मला कुठे कुठे शिवप्रेमी म्हणून भेटायचं आहे, कुठे कुठे मला जायचं आहे. अशा पद्धतीचं मार्गदर्शक असं मराठा सांस्कृतिक भवन उभं राहावं अशी आमची तुमची सर्वांची इच्छा आहे आणि ती इच्छा नेतेसाहेब निश्चितपणाने पूर्ण करतील अशी आपल्याला सर्वांना खात्री आहे. या ठिकाणी खूप काय बोलण्यासारखं आहे, पण आता मी आवर्त घेतो, कारण ज्या पद्धतीनं आपल्याला कार्यक्रम थोडासा मिसअंडरस्टँडिंग किंवा थोडासा झाला आणि मराठ्यांचा कार्यक्रम असा झाला नाही तर साहेब म्हणाले तसं की तो मजा येत नाही, त्यामुळे थोडा होणार असतो, कारण प्रत्येकी मराठ्यांचा कार्यक्रम म्हणजे तसंच आहे. पण आपण तो मोठ्या मनाने स्वीकारला, ज्यांचे सत्कार झाले त्यांनी मोठ्या मनाने स्वीकारले, कोणाचे नाही झाले तरी आपला झाला असं तुम्ही गृहीत धरला, त्याबद्दल मी तुमचं ऋण व्यक्त करतो. ज्या काही चुका झाल्या असतील त्या सगळ्या मी माझ्या आहेत असं समजतो आणि त्या मी माझ्यावर घेईल. पण जे काय असेल, जे चांगलं होईल ते तुमचं सर्वांचं असेल, ते नेतेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली असेल, मोठ्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असेल आणि अशाच पद्धतीनं आपण पुढे जात जाऊ. समाज ज्यावेळी एकसंघ राहील त्यावेळी एक वेगळ्या पद्धतीचं काम होईल, मोठं काम निर्माण करेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशाच पद्धतीचं सन्माननीय नारायण राणे साहेब आणि सन्माननीय निलेश साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक भव्य दिव्य असं काम करून दाखवूया आणि समाजाला प्रेरणा देणारं काम करत राहूया अशा पद्धतीचे मी आवाहन करून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.